लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता मी रेमेडीजचे वगैरे काही व्हिडिओ टाकणार नाही। आम्ही सगळे चाललोय गावी। आमचं गाव सातारा तुम्हाला माहीतच आहे। तर आम्ही सगळे फॅमिली चाललोय। ही माझी जाऊ आहे, तिची मुलगी ती झोपली, तिला बरं नाही आहे म्हणून ती झोपली, थोडा वेळ पडली आहे। हे सगळं सामान आहे बघा। हे सामान आता आम्ही घेऊन आता गावी निघालोय। तर इथून पुढे तुम्ही सगळे माझ्या गावचे व्हिडिओ बघा। मी गावी जाऊन आम्ही काय काय करणार आहे, कसा प्रवास करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा। घ्या ते सगळं पीठ वगैरे आहे त्याच्यात घ्या। पेपर कुठे ठेवला आपण? चल आम्ही इथे थांबलोय, 11 वाजले, भूक लागली, नाश्ता करतोय आम्ही। इथे लक्ष्मी म्हणून आहे, मस्त तिथे सगळं छान भेटतं। त्यात मसाला डोसा वगैरे सगळं आहे। मस्त नाश्ता केला, छान होता। इथे आम्ही नेहमी करतो, इथे नाश्ता खूप छान आणि सुंदर असतो। आता आम्ही नॉनस्टॉप प्रवास करणार आहे। आता कुठेच थांबायचं नाही, आता डायरेक्ट जेवायला थांबणार आणि आता नॉनस्टॉप प्रवास। चला, दादा गाडी चालवतोय, आम्ही सगळे प्रवासाला सुरुवात केली आहे। आणि बघा वातावरण छान आहे। इथे स्नेहा बसली आहे, स्नेहा इथे आहे। आणि मस्त आमचा प्रवास सुरू आहे, छान वाटतंय। मागे ताई बसली, तिला बरं नाही, ती औषध घेऊन ती बोली मी थोडा वेळ झोपणार आहे। सामान बघा बाजूला किती सामानाच्या मध्ये तिला कोंबलंय। आम्ही मागे भरपूर सामान झालं होतं आमचं। आम्ही किती कमी घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण काय वाढतंच सामान किती पण झालं तरी पण। दादा छान गाडी चालवतो आणि रवी पण बसलेत बाजूला। आणि असं आम्ही मस्त बोलत रमत गमत आम्ही चाललो होतो। मजा आली, सगळं वातावरण खूप छान होतं। पावसाचे दिवस असल्यामुळे प्रवासाला बोलतात ना खूप छान बरं वाटतं लॉंग ड्राईव्हला असं म्हणजे। आणि सगळं शीण निघून जातो हे सगळं वातावरण बघून, बघून किती छान वाटते बघा ना। सगळं वातावरण मस्त होतं, पाऊस नव्हता पण वातावरण खूपच सुंदर होतं। आम्ही असा विचार केला की आता नॉनस्टॉप करायचं, फक्त जेवायलाच उतरायचं मध्ये, बाकी कुठे थांबायचं नाही असा विचार केला होता। बघा सगळीकडे हिरवं हिरवं आणि ट्रॅफिक पण आम्हाला काही जास्त लागली नाही। छान मस्त प्रवास झाला आमचा। हे बघा किती हिरवंगार असं निसर्गरम्य वातावरण, पावसाचं ढगाळलेलं वातावरण। आणि पाऊस नव्हता आणि ऊन पण नव्हतं, असं वातावरण होतं। त्यामुळे छान वाटलं असं जाताना प्रवास करताना, छान मस्त। आणि दादा गाडी खूप छान चालवतो, असं म्हणजे ओव्हर नाही करत,
म्हणजे फास्ट वगैरे असं नसतं त्याचं, मस्त एकदम चालवतो. दादा बस संपत नाही का सगळे डिश एवढे झाले मसूर मस्त जेवलं, छान जेवण होतं. आणि मसूर काय मागवलेले आपण, मसूर इकडे मसूर मागवलेलं, बैंगन मसाला मागवलेला आणि पनीर आणि काय मागवलेलं बस एवढंच ना. 3 प्लेट मागवलेली ना, आणि रोटी आणि जिरा राईस. छान जेवण होतं. आमचं सेकंड टाईम आहे. मला खूप आवडतं इथलं जेवण. छास मागवलेलं, दही मागवलेलं, बेस्ट मस्त जेवण. बैंगन मसाला सगळ्यात भारी आणि मसूर पण भारी छान आहे ना. अख्खे मसूर ते पण छान आहे. त्यांचं एक्सप्रेशन मस्त छान. आता कसं आहे दादा, दादा व्हिडिओ चालू आहे. रिव्ह्यू सगळं डिटेल्स वगैरे या, नक्की या खायला. छान होतं जेवण. आम्ही आता 6 वाजता आलो ना. आपण 6 वाजता आलो ना. 6 वाजता आलो, उतरलो, जरा बसलो. आता साफसफाई करायला घेतली आहे. 1 महिना झाला घर बंद आहे. ती माझी जाऊ पण मुंबईलाच होती ना, त्यामुळे घर खूप घाण झालेलं. तर बघा आता हे किचनचा कट्टा सगळं धुवून काढतोय, कारण त्याशिवाय झोपणार कसं ना. गाद्या वगैरे टाकायचे झोपायला, म्हणून सगळं साफ करतोय, सगळं क्लीन करतोय. 1 महिन्यात घर बघा किती घाण झालंय. आणि थोडंसं वरून पण लिकेज आहे ना, त्यासाठीच ते रिपेअरिंगचं काम आम्हाला करायचं आहे. पाऊस पडला होता ते. आता तर सध्या पाऊस नाही आहे, पण आता हे साफसफाई करतोय आम्ही आता जस्ट पोचलो. थांब दाखव, एंड करते. तिला दोघींना दाखव थोडं आणि एंड करून टाकते. सगळं धुवून काढलंय. मग हॉल हे सगळं पाईप लावून सरळ धुवूनच काढलंय सगळं.
आता जस्ट आम्ही आलो आणि नुसतं हातात झाडूच घेतलाय आणि आम्ही कामच करायला लागलो. तसंच असतं, कुठे पण जा बायकांना काय फुरसत नसते. इथे गावी आलं तरी पहिला झाडू दोघींनी घेतलाय आणि पहिला झाडूच मारायला घेतलाय, साफसफाई. त्याशिवाय बरं नाही वाटत. उद्या पण करणार, त्यापेक्षा आता ह्याच्यामध्ये धुळीमध्ये झोपण्यापेक्षा आताच केलंय. तर चला मग आम्ही आता पोचलोय. आता अजून साफसफाई आमची बाकी आहे. आता आम्ही दुपारी तर जेवलो होतो तिकडे धाब्यावरती. आता बघूया डाळ भात असं काहीतरी खिचडी वगैरे करायचा विचार आहे. तो त्या अगोदर साफसफाई करतोय. सगळं स्वच्छ केलं, गॅस वगैरे सगळं स्वच्छ केलं, भांडी घासली आणि ही भांडी घासली. नको चालू नको, सगळं स्वच्छ केलं. हे पूर्ण स्वच्छ धुवून काढलं. गॅस धुतलाय, खालून सगळं सर्फ टाकून पाणी टाकून स्वच्छ धुतलंय. हे पेले वगैरे धुतले, ही ताटं, ही सगळं हे पेले एवढेशे राहिले ते धुते आता मी. हे पूर्ण स्वच्छ केलंय. ही सगळी भांडी बिंडी घासली. आता उद्या लागेल, उद्या आम्हाला पोळ्या करायच्या आहेत. तर त्यासाठी मला आता सगळं स्वच्छ करावं, तर उद्या टाईम नाही भेटणार. हे केलं, जे जे लागणाऱ्या वस्तू आहेत ना, मग ते तवा पण लागेल. आपण घेते घासायला तवा लागेल ना, अजून काय लागेल परात, तर तेव्हा घेता येईल किंवा उद्या आहे ना. आता कसं आता गरज नाही त्याची. तर असं सगळं साफसफाई झालेली आहे. आता हे राहिलेले थोडीफार काय काय करते आणि मग मी आंघोळ करून फ्रेश होते. दमलोय आता पुढे प्रवास करून. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव्ह यू ऑल. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. गावी काय काय आम्ही धम्माल करणार आहे ते सगळं दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ जरूर बघा.